नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही इतकी वर्ष ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आणि आम्हा दोघा भावांना एकत्र आणलं. पण थांबा, राजकारण काही वेगळं असेल, राजकारण काही वेगळं असू शकतं आणि याच्या मागे एक चाणक्य माणसाचा हात असू शकतो असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणार या सगळ्या गोष्टी हळूहळू काही दिवसांपासून जोर धरत होत्या आणि मुंबई महानगरपालिका आणि आजूबाजूच्या शहरी महानगरपालिका या सगळ्या लोकांच्या केंद्रस्थानी आहेत. कारण मुंबईवरती गुजरात्यांची सत्ता येणार, मुंबईवरती गुजरात्यांची सत्ता येणार किंवा महाराष्ट्र अख्ख्या गुजराती मारवाड्यांच्या पायाखाली नेऊन ठेवलाय, म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहाच्या पायाखाली नेऊन ठेवलाय असं वावंडळ उठवणारी महाविकास आघाडी. अदानीला दिला प्रत्येक गोष्ट, अंबानीला दिली प्रत्येक गोष्ट, धारावी विकली, हे केलं ते केलं, या सगळ्या गोष्टींचा जोरमारा करणारे आणि आता मराठीच्या मुद्द्यावरती मराठी माणसाला एकत्र करून मराठीचं राजकारण करून सत्ताधीशांना मागे सारणारी ही सगळी लोक, यांच्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे त्याचा मी सगळा उलगडा तुम्हाला करून दाखवतो. महाराष्ट्राच्या विधानसभेला जे काही विषय होते, मग तो मराठा समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. पण या सगळ्या विषयाला हिंदू आणि मुस्लिम या विषयानं जे काही फटकारून बाजूला केलंय आणि संपूर्ण सत्ता या भारतीय जनता पार्टी किंवा या महायुतीच्या सरकारला दिले हातामध्ये, हे सगळ्यात वाखण्याजोगं. याचा अर्थ हिंदू जागा होतोय. मराठीचा मुद्दा त्यावेळेला एवढा जोर धरणार नाही किंवा तो नसेल, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाचा, तो यावेळेला 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईला जाणार, तोच मराठ्यांचा मुद्दा पुन्हा उपसून काढणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांचा मुद्दा थोपवण्यामध्ये जे शिंदे आणि फडणवीसांना यश आलंय ते खरोखर वाखण्याजोगं आहे. कारण परत तो मुद्दा चालेल असं शरद पवार नावांच्या चाणक्य माणसाला माहिती आहे. म्हणून त्यांनी एक मोठा गेम केला की जे बाळासाहेबांना जमलं नाही 17 वर्षात दोघांनी भावांना एकत्र आणणं, ते शरद पवारांनी आणलंय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण या दोन भावांच्या कार्यक्रमाला आलेले शरद पवारांचे नेते हेच दर्शवतात की कुठं ना कुठंतरी आतमधून काहीतरी शिजवायचं आणि या दोन ठाकरेंच्या वादळाच्या खाली आपण व्यवस्थित शांतपणे बसून आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या. कारण या शरद पवारांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेवरती आपल्या स्वतःच्या पक्षाची आणि काँग्रेससारख्या पक्षाची सत्ता येणं सध्या अवघड आहे आणि ते अशक्यच आहे. कारण भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि या सगळ्या लोकांनी जे काही संघटना खाली बांधून ठेवलेत त्या संघटना आपल्याला वर डोकं काढू देतील असं शरद पवारांना माहिती आहे. कारण हे होऊ शकत नाही. मग मुंबईमध्ये जर माणूस एकत्र येऊ शकतो तो कोणत्या नावाखाली, तर तो ठाकरे नावाखाली. मग राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, जे कधीही महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं किंवा महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट बघतोय की हे दोघं भाव कधी एकत्र येतील, हे दोघं भाव कधी एकत्र येतील. पण या सगळ्या गुणी गोष्टी एकत्र आणून बरोबर निवडणुकांच्या तोंडावरती राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत जाऊन हे सगळे 3-4 पक्ष एकत्र लढून मोठा विरोधकांचा, जसा हे इंडिया आघाडी यांनी काढली होती अख्खे देशातले पक्ष एकत्र येऊन, तसेच महाराष्ट्राच्या महानगरपालिकांचं चित्र दिसेल आणि या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना कसं बॅकफुटला टाकायचं यासाठी केलेली ही चाल असू शकते. देवेंद्र फडणवीसांनी एकत्र आणणं शक्यच नाही आहे. एकत्र आणणारे शरद पवार आहेत. कारण जे शरद पवार बाळासाहेबांच्या हयात असताना बाळासाहेबांचा पक्ष फोडू शकतात, अनेक मोठ्या नेत्यांची घरं फोडू शकतात, ते शरद पवार यांना दोन ठाकरे एकत्र आणणं मोठी गोष्ट नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण या निवडणुकांमध्ये विषयच कोणता नाही आहे. कारण मराठीच्या मुद्द्यावरती काँग्रेसनं समर्थन देणं म्हणजे काय लांछनास्पद गोष्ट आहे. ज्या काँग्रेसनं अख्ख्या मुंबईमध्ये UP बिहारवरून आणलेले ट्रकोन ट्रेनं भरून आणलेली लोक सगळी ज्या काँग्रेसनं इथं भरली, ते काँग्रेस मराठीला समर्थन करतं. याचा अर्थ राज्यात सध्याच्या घडीला राजकारणासाठी कोणताही विषय नाही आहे. मराठा समाजाचा विषय मी तुम्हाला आजही सांगतो चालणार नाही आणि तो चालू दिला जाणार नाही. मग दुसरा विषय कुठला, तर मराठीच्या मुद्द्याचा. हिंदी सक्ती केली, त्याच्यावरती जे काही रान पेटवलं आणि कधीही मराठीचा अवाक्षर न काढणारी लोक किंवा काँग्रेस आणि शरद पवार जे राज ठाकरेंना मराठीच्या विरोधात नेहमी टोचत राहणारे, राज ठाकरेंना त्यांची जागा दाखवणारे, ही सगळी लोक राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरतात. याच्या मागचं राजकारण काही औरच आहे, ते दडलेलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे ठाकरे एकत्र येणं हे फक्त ठाकरेंसाठी अनुकूल नाही आहे, तर बाकीच्यांसाठी अनुकूल आहे, लक्षात ठेवा. कारण सुंठे वाचून खोकला जाईल हे शरद पवारांना अगदी बरोबर माहिती आहे. कारण जर या शरद पवारांना सत्तेत येणं महत्त्वाचं नाही आहे, तर सत्तेत बसलेल्यांना मागे कसं खेचता येईल हे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला सगळ्यात मोठं ध्येय आहे आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. पण मराठी माणूस किती एकत्र येतोय, ठाकरेंना किती बळ देतोय हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण राज ठाकरेंना असं वाटत असेल किंवा उद्धव ठाकरेंना की आम्ही एकत्र आलो म्हणजे महाराष्ट्राचं चित्र काही वेगळं असेल. पण लक्षात ठेवा,
भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांनी बांधलेल्या संघटना ह्या कधीही न फुटणाऱ्या संघटना आहेत। एकनाथ शिंदेंनी एवढ्या मोठ्या मराठा समाजाच्या लाटेमध्ये देखील आपली जादू आजमावून दाखवली। ते एकनाथ शिंदे सध्याच्या या सगळ्या परिस्थितीवरती शांत बसणार नाहीत, कारण त्यांच्या संघटना उग्रपणे काम करणार आहेत। जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी टाळ्या वाजवणारे दिसत आहेत ते मतदानाला किती जात आहेत हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जे काही घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते यांच्यासाठी अनुकूल नाही आहे, तर ते भारतीय जनता पार्टीने या महायुतीवाल्यांसाठी अनुकूल, एवढं लक्षात ठेवा। त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला कळेल निवडणुकीमध्ये येणाऱ्या, की सगळ्यात जास्त फायदा कुणाला होईल तर शरद पवारांना नाही, तर सगळ्यात जास्त फायदा शिंदे आणि फडणवीसांना होईल, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं, जे काही असं राज ठाकरे म्हटले, बहुतेक माझं तरी मत आहे की हे शरद पवारांना जमलं, एका अशा चाणक्याला जमलं की जे स्वतः बाळासाहेब असं म्हणायचे की हा शरद पवार म्हणजे स्वार्थी, हा जिथं जिथं स्वार्थ, त्याने जिथं हात घातला तिथं समजायचं की त्याचा स्वार्थ आहे, असं स्वतः खुद्द बाळासाहेब म्हटले होते। पण या ठाकरेंना समजलं की नाही ते माहीत नाही मला, पण सत्य हेच असू शकतं, हेच आहे। कारण या दोघांच्या कार्यक्रमाला मराठीच्या, ज्यांनी मराठीचा नेहमी तिरस्कार केला अशा पक्षांचे नेते जाणं, याचा अर्थ डाळ एका कुकरमध्ये नाही तर 5-6 कुकरमध्ये शिजते, एवढं मात्र नक्की। बाकी तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरती काय वाटतं मला आवर्जून कळवा।